माझ्या भावाची निर्गुण हत्या केली. हत्या करणारे हे जे गटामध्ये जे मुख्य मास्टर माइंड आहेत त्याला तात्काळ अटक करावी. या सर्व आरोपींना तात्काळ मुक्त अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी. आणि 3-4 दिवसापासून जी माझ्यावरती सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या सर्व ह्याच्यावर जी बदनामी चालू आहे ती तात्काळ थांबवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. आता या ठिकाणी पोलीस प्रशासनाने काय आश्वासन दिले? अधिकारी देखील या ठिकाणी आले तर तात्काळ कारवाई करतो म्हणून आश्वासन दिले. नाही केलं तर आम्ही परत आंदोलन करू. आता पोलीस अधिकाऱ्यांनी तुमची काय मागण्या पूर्ण केल्या नाहीत का आश्वासनं दिले? आश्वासन दिलं आहे 2 दिवस तात्काळ ॲक्शन घेतो म्हणून सांगितले. नाही घेतली तर आम्ही परत उपोषण करणार. वारंवार आंदोलन करण्याची वेळ येते, काय नेमकं कारण? तुम्हीच बघताय आता, तुम्हीच रोज चाललंय. प्रेतापासून माझ्या भावाची किती विटंबना झाली आणि कुठपर्यंत आमचा छळ घ्यायचा आहे. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की सगळ्या मागण्या मान्य करून तात्काळ कारवाई करावी. नाही परत वेळ माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आणि माझ्या गावकऱ्यावर आणू नये. तुमच्यावर देखील वेगवेगळे आरोप होत आहेत. कोण आहेत हे आरोप करणारे लोक? आणि हेच राजकीय लोक सांगतायत 30-40 गुन्हे. 30-40 गुन्हे माझ्यावर असतात तर न्यायालयाने आणि प्रशासनाने असं मला बाहेर ठेवलं असतं का? तुम्हीच सांगा ना. जाणीवपूर्वक बदनामी करताय. कुणाकडून बदनामी होते? बदनामी हेच राजकीय लोक जे ह्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहेत त्याचे सगळे सहकारी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, हे सगळे मिळून करतायत. काही जणांच्या अटकेची मागणी केली आहे, मात्र जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार? परत आम्ही आंदोलन करणार. प्रशासनाला ती वेळ आमच्यावर आणायची. आमचा संयमच त्यांना बघायचा असेल. ज्या दिवशी संयम सुटेल त्या दिवशी सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल. खरं पाहिलं तर 6 तास हे आंदोलन चाललं, मात्र प्रशासन कुठंतरी दुर्लक्ष करतं असं जाणवत आहे का? कारण की काही अधिकारी असतील, पोलीस प्रशासनातील किंवा जिल्हा प्रशासनातील ते आले होते का? सगळेच पाहत आहेत. आहे सकाळपासून आले होते प्रशासन, विनंती करत होते 2-3 वेळेस, पण ठोस काही भूमिका नव्हती त्याच्यामुळे आम्ही खाली येत नव्हतो. आता परत त्यांनी ठोस भूमिकेचं आश्वासन दिलं आहे. नाही जर त्यांनी मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही परत उपोषणाला बसू. पोलीस संरक्षणाची तुम्ही मागणी केली होती, त्यावरती काही पोलीस अधीक्षक आणि तुमचं कुठलाही बोलणं झालं? त्याच्यावरती काहीच उत्तर आलेलं नाही किंवा ॲक्शन घेतलेली काही आतापर्यंत अद्याप माहिती आलेली नाही आमच्यापर्यंत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.